जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. पेन्शनधारकांसाठी, सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे. कुटुंब वेतनधारकांसाठी, पेन्शनर्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र अलीकडेच निर्गमित झालेलं आहे. काय आहे हे राजपत्र आणि या राजपत्रानुसार पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना काय लाभ होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 4 महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असं अधिसूचना असलेले हे राजपत्र निर्गमित केलेलं आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सेवानिवृत्ती वेतन 2018 प्रकरण क्रमांक 44 सेवा 4 भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309च्या परंतु कानवे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982ला सुधारणा करणारे पुढील नियम करीत आहेत. यामध्ये पहिला नियम असा आहे, या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन सुधारणा नियम 2024 असं म्हणावं. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982च्या नियम 116 पोटनियम 5 खंड 3 ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल. याच्यामध्ये अविवाहित मुलीच्या बाबतीत मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुली व्यतिरिक्त ती 24 वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, अथवा विधवा किंवा घटस्फोटित असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत, परंतु का मध्ये परिच्छेद 5 नंतर पुढील परिच्छेद जादा दाखल करण्यात येणार आहे किंवा येईल. शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या आणि त्याच्या किंवा त्याच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता, जेव्हा मयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक त्यांच्या पश्चात खंड 1 किंवा खंड 2 किंवा खंड 3 अन्वये कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी या नसेल त्या बाबतीत, अथवा जर खंड 1 किंवा खंड 2 किंवा खंड 3 अन्वये कुटुंब निवृत्तीवेतनधारकासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत्यू पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र राहणार नसेल, तर अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीला 24 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढील शर्तीच्या अधीन राहून कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल किंवा नियमितपणे प्रदान करण्यात येईल. याच्यामध्ये शेवटचे अपत्य विहित वयाचे होईपर्यंत परिच्छेद 2 ते 4 निर्धारित केलेल्या क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन देय असेल. परिच्छेद 1 आणि 2ला अनुसरून कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी विकलांगता असलेली पात्र अपत्य, अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून होती, जेव्हा मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या मागे 24 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुली असतील, तेव्हा जी मुलगी त्याच्या जन्मक्रमानुसार या पोटनियमान्वये कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येईल. सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतनास हक्कदार असेल, आणि सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजीविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र होईल. विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीच्या मृत्यू किंवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास, परंतु जर घटस्फोटाची कार्यवाही
शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केलेली असेल, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झालेला असेल, घटस्फोटित मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येईल किंवा प्रदेय राहील। परंतु आणखी असं की जर शासकीय कर्मचाऱ्याचा किंवा निवृत्तीवेतनधारकाचा आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या घटस्फोटाच्या दिनांकापूर्वी कुटुंबातील इतर कोणत्याही पात्र सदस्यास कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय झाले असेल तर कुटुंबातील प्रोक्त सदस्य कुटुंब निवृत्तीवेतनाकरता पात्र असल्याचं बंद किंवा मयत होण्यापूर्वी अशा घटस्फोटित मुलीला कुटुंब निवृत्तीवेतन सुरू केलं जाणार नाही आणि या संदर्भात मुलीच्या ज्या तारखेस विवाह होईल या मजकुरा अगोदर मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज हा मजकूर दाखल करण्यात येईल। अशा पद्धतीचा बदल जो आहे तो सेवानिवृत्तीचे नियम जे आहेत त्या संदर्भात केलेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने हे संपूर्ण असं महाराष्ट्र शासन राजपत्र महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेलं आहे। अर्थातच 1982चे सेवानिवृत्तीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यासंदर्भातली ही अधिसूचना आहे। अर्थात या पद्धतीचे हे नियम जे आहेत ते हे नियम लागू होणार आहेत जे कर्मचारी हयात आहेत आणि त्यांच्या पश्चात त्यांची जी पेन्शन आहे कुटुंब निवृत्तीवेतन जे आहे त्यांच्या पश्चात कुणाला मिळावं आणि या संदर्भात जे दावेदार आहेत त्या संदर्भातले हे जे नियम आहेत हे नियम याच्यामध्ये लागू केलेले आहेत आणि याचा फायदा निश्चितच जे पेन्शनधारक आहेत सेवानिवृत्तीवेतनधारक आहेत आणि त्यांच्या पश्चात जे त्यांची वारस आहेत त्यांना फायदा त्याचा होणार आहे। विशेषतः जे कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत पेन्शनधारक आहेत त्यांच्या मुली आहेत त्या मुलींच्या संदर्भातले हे संपूर्ण नियम जे आहेत ते याच्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पेन्शनधारकांच्या संदर्भात त्यांच्या पश्चात मिळणारी जी पेन्शन आहे कुटुंब निवृत्तीवेतन जे आहे ते प्रदान करण्यासंदर्भातले हे नियम जे आहेत ते नियम या खंड 2 मध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि निश्चितच ही बाब त्यांच्यासाठी आनंदाची आहे आपल्याला असं म्हणता येईल। तर हे संपूर्ण महाराष्ट्र शासन राजपत्र जे आहे ते सेवानिवृत्तीवेतनधारकांसाठी कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्यासाठी होतं। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण असा शासनाचा निर्णय महाराष्ट्र शासनाचं राजपत्र। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी महत्त्वपूर्ण रोजच्या बातम्यांच्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा। आपल्या प्रश्नाला निश्चितच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल। धन्यवाद।